हे बोरला पाणी येत नाही म्हणून मला इथनं हापसून न्यावं लागतंय. पाणी पण मोठं येईना, एवढं बारीक येतंय. 2-4 बादल्या तर लागतील आता धुणं धुवायला. काय बाई, एकतर कंटाळा मला पाणी न्यायचा इकडून एवढ्या लांबनं. पण आता काय करावं, न्यावंच लागणार, पर्याय नाही. अरे मॅडम, का हो सरपंच, इथं का पाणी? अहो पाणी नाही, ती बोरला पाणीच नाही आमच्या. कमी येतंय पाणी, पण कमी येतंय. बर बर बर. आता ती कपडे ही धुवायला न्यावं लागतंय. काय म्हणताय? बरं, तुम्हाला एक सांगायचंय, बरं झालं भेट झाली. काय हो? ते आपली तुमची मैत्रीण आहे ना सगळी, हा, तिचा एकदाचा फायनल घटस्फोट करून टाकला. झाला होय? झाला घेतला. तिलाही चाललं होतं लय दिवसाचं की मला काय नांदायचं नाही त्याच्यावर. म्हणलं ठीक आहे, आणि ते बी पण मुंबईवर नाही येईल म्हणून म्हणलं जाऊ द्या, एकदाच त्यांचं होऊन जाऊ द्या एकदा कोर्टात. मग काय, मग आता काय? तिला जरा समजावून सांगितलंय की बाई ग, जरी घटस्फोट झाला असला, तुला निवांत झाली नाहीस तू, पुढे अजून आयुष्य आहे अख्खं, आहे का नाही? बरोबर आहे का? तर कोणीतरी परत नवीन काहीतरी बघितलं पाहिजे की यासाठी बघितलं पाहिजे की असं कसं. तर मी तिला सांगितलंय की बाबा एखादं स्थळ आम्ही बघतो जरा चांगलं, आणि नवीन आपल्या आयुष्याला सुरुवात कर. तर मी बघेनच. मी काय म्हणतो, तुमच्या ओळखीचं कोण असलं तर जरा सुचवा. हो, आता बघू की, आता सोडचिठ्ठी तर आजच झाली, आजच झाली ना. हो, आता उद्यापासून बघूया. बरं, कसा मुलगा बघायचा हो आता तिला? हसताय का तुम्ही? कसा पाहिजे म्हणजे, आता तुमच्या समोर एक जण राजबिंडा उभा आहे, अख्खं गाव चालवतोय, माहितीये का? राजबिंडा? मग तुम्ही तर म्हातारा झाला, तुमच्यासारखा नवरा करायचा होय तिला. मॅडम, मग असं कशामुळे म्हणताय तुम्ही? आता मला सांगा, मी कधी तुम्हाला म्हणलंय का तुमचं वय झालंय म्हणून? माझं पण झालंयच की, पण तुम्ही कसं म्हणता आता माझ्या डायरेक्ट कधी कुणाला म्हणायचं नाही. त्या माणसात जोश असतो म्हणून स्वतःला राजबिंडा समजतो. तुमचा हायच जोश. ते ठीक आहे, काय असू द्या, पण मला सांगायचा उद्देश की एक स्थळ बघा. बघू की, बघू. हो चालेल. बाकी शाळेचं कसं काय चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय ना? हो, चालू द्या तुमचं. हा, चला आता जाती पाणी घेऊन ये. पाणीच भरा तुम्ही नुसतं. एवढं पुरतंय का नाही काय